त्याच हेतूने आज आपण तुम्हाला याच्यासाठीच बोलवलंय आणि या प्रेस कॉन्फरन्स नंतर माझी रिक्वेस्ट राहील की आपण आपली टीमच्या सोबत आमची टीमचे लोक असणार आहेत, तुम्हाला थोडंसं आम्हाला हे पण दाखवू इच्छितो काय काय आपण करतोय. एक गोष्टी लक्षात ठेवण्याची जी आहे की आपला आता नवीन इन्स्टिट्यूशन मागचे वर्षापासूनच्या सुरुवात झालंय. आमच्यासाठी पण नवीन टॉपिक आहे. मला वाटते महानगरपालिकाचे मार्फत केलेला तर हा पहिलाच इन्स्टिट्यूशन आहे. मला तर माहिती नाही काही इतर काही महानगरपालिका त्यांनी केलं असेल. काही इतर राज्यामध्ये काही काही ठिकाणी झालेलं आहे जे आपल्या स्टेट हेडक्वार्टरला वगैरे ज्या ठिकाणी राज्य सरकारने राज्य शासनाने केलं. तर त्या मानाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकाची जे पहल होती त्याच्यामध्ये आता या जे आपला सर्वात आधी दिव्यांग भवनाचा एक कॉन्टेक्स्ट देतो आणि त्याच्यानंतर पर्पल जल्लोष आपण बोलू. दिव्यांग भवनाच्या संदर्भातला जेव्हा आपण सुरुवात केली त्याच्या मागचा जे संपूर्ण कॉन्सेप्ट होता सर्वात आधी असा होता की एक ठिकाण असा व्हावा ज्या ठिकाणी आपला सगळे जे काही थेरपीज आपल्याला पर्सन विथ डिसेबिलिटीज त्यांना द्यायची गरज राहतात ते एक छताच्या खाली आपण ते थेरपी देऊ शकतो. त्याच्यामध्ये टोटल म्हणजे जे फायनल एंड एम आहे 21 डिसेबिलिटीच्या संदर्भातली जर काही थेरपी लागत असेल तर त्यांना सर्वांना आपण एक छताच्या खाली द्यावं. काही प्रमाणात आमची काही थेरपी सुरू झाली, काही अजून होत आहे, त्याच्यामध्ये आपण भर करत गेलो आहे, त्याच्यामध्ये काही एडिशन करत गेलो आहे. याच्यासाठी बरेच आपली टीमची माझी पण आम्ही व्हिजिट पण केलेलं. मागे आपण सर्वच आपण 5 महिना 6 महिना आधी जेव्हा आपण याची सुरुवात करत होतो आपण बँगलोरला जाऊन आलो. त्या ठिकाणी 3 ते 4 आपण संस्था व्हिजिट केली. निमॅन्सचा इंडियाचा सर्वात मोठा आपला संपूर्ण इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यानंतर एनेबल इंडिया म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, असोसिएशन फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे आणि त्याच्यानंतर पण बऱ्याच ठिकाणी आपण व्हिजिट केलाय. आता रिसेंटली एक दीपस्तंभ म्हणून इथे मनोबल सेंटर आहे. आपल्या सर्व टीमला आपण आता जळगावला पण पाठवणार आहोत, तिथे एक सेंटर आहे. काही चेन्नईला आपण पाठवतोय. हे सगळं आपण याच्यासाठी करतोय की जे काही बेस्ट प्रॅक्टिसेस वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघणार किंवा बघतोय त्यांना आपल्या दिव्यांग भवन मध्ये आपले शहराचे पर्सन विथ डिसेबिलिटी जे आहे त्यांच्यासाठी अवेलेबल करून द्यावं. त्याच्या व्यतिरिक्त आता आपला आंतरराष्ट्रीय जागतिक दिव्यांग दिवस होता त्या दिवशी पण मी सांगत होतो की एक ठिकाण असं पण व्हावं जे आपला पर्सन विथ डिसेबिलिटीना हक्काचं एक ठिकाण असं वाटावं की सगळे जे काही सर्व्हिसेस आम्ही महानगरपालिकेच्या मार्फत देतोय सर्व या ठिकाणी द्यायची. म्हणूनच आपण आमचा जे दिव्यांग कक्ष त्याला पण आपण इथे शिफ्ट केलाय. इन ड्यू कोर्स ऑफ टाइम या सगळा आपला जे संपूर्ण फॅसिलिटी आहे त्याला आपण ऍब्सोल्युटली अगदी पेपरलेस पण करणार आहोत. जे कोणी थेरपीसाठी येणार आहे त्यांना मोबाईल ऍप पासून आपण त्यांना एक कार्ड पण देणार आहोत जेणेकरून त्यांची सगळी हिस्ट्री त्यांना रिकमेंड करण्यात आलेली सगळं त्यांचा उपचार त्यांची मेडिसिन ते सगळं त्याच्यामध्ये येणार. तो वी आर ऑल्सो ट्राइंग टू लर्न. असं नाही की आम्ही आधी हे केलेलं आहे म्हणून सगळं आम्हाला माहिती आहे. आम्ही पण लर्न करतोय. बरेच जे आपले दिव्यांग मुलांचे काही पेरेंट्स येतात, काही आपले पर्सन विथ डिसेबिलिटीज येतात ते पण आम्हाला फीडबॅक देऊन जातात की असं असं केलं पाहिजे वगैरे. आणि इन्स्टिट्यूशन बिल्डिंगच्या सुरुवातीपासूनच आपण इथे आपल्या स्टाफला सुद्धा कोणी काही आला त्यांना सर्व्हिसेस कशा प्रमाणे द्यायची, वागणूक कशा प्रमाणे द्यायची सगळं आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतोय. बट इट इज स्टिल अन इन्स्टिट्यूशन विच इज स्टिल गेटिंग बिल्ट अँड वी आर जस्ट ट्राइंग दॅट इट गेट्स बिल्ट रिअली गुड. समथिंग जे आपल्याला पण म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षाच्या नंतर अभिमान वाटावा अँड दिस बिकम्स लाईक अ सेंटर फॉर एक्सलन्स ऑल्सो. पण जसं मी तुम्हाला सांगितलं नुसता आपला थेरपीज किंवा याचा मुद्दा नाही, त्याच्या व्यतिरिक्त स्किलिंग मध्ये सुद्धा आपण एक सुरुवात करतोय. आपला दिव्यांग जे बांधव आहे त्यांच्या सर्वांच्यासाठी स्किलिंग त्याची एक पहिली सुरुवात आम्ही एक लँग्वेज इंटरप्रेटर म्हणून कोर्स सुरुवात करतोय जर्मन आणि जॅपनीज मध्ये. त्या तिथपासून आपण सुरुवात करतोय आणि याच्या पुढे एक स्ट्रॅटेजिक थिंकिंग पण अशी घेतोय की स्किलिंगचे संपूर्ण पॅराडाइम मध्ये. तर रिसेंटली CIIचा आपला HR कॉन्क्लेव्ह होता, त्या ठिकाणी सुद्धा सर्व इंडस्ट्रीजच्या लोकांना आम्ही ऍड्रेस करत होतो. आमचे स्वतःचे जे आमचे दिव्यांग एम्प्लॉईज आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यासाठी वर्क प्लेस सोल्युशन, त्यांच्यासाठी जॉब चार्टच्या डिस्क्रिप्शन हे पण आपण एक ऑर्गनायझेशनच्या सोबत करतोय आणि तीच गोष्टी आम्ही पुढे इंडस्ट्रीजच्या सोबत सुद्धा करतोय जेणेकरून बिकॉज इंडस्ट्रीज पण कन्फ्युज राहतात. म्हणजे नुसता असा सिम्बॉलिक राहू नये की म्हणजे एखादा ESG नॉर्म्स किंवा याच्यामध्ये आहे की पर्सन विथ डिसेबिलिटीला एम्प्लॉय करा म्हणून तुम्ही त्यांना काहीतरी घेतलं, पण त्यांचं जॉब चार्ट आपण काय काय करू शकतो. एखादा असा एक पर्सन विथ डिसेबिलिटीला जर आम्ही घेत असो म्हणजे इंडस्ट्री असो किंवा आम्ही असो ज्याला ऑडिटरी याचा एक हे आहे, तर जे काही सॉफ्टवेअर जर आपण वापरत असो तर तो सॉफ्टवेअर एक्सेसिबल असला पाहिजे
जेणेकरून तो पर्सन विथ डिसेबिलिटीचा सॉफ्टवेअर वापर करता आला पाहिजे. एखादा आपला ऑफिसचा स्पेस आहे तर त्या ठिकाणी आपला जे टॉयलेट्स असतात ते शुड बी एक्सेसिबल फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी. दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज वर्क प्लेस सोल्युशन, जे आम्ही पण आमच्या स्तरावर सुरुवात करतो आणि आपण इंडस्ट्रीजला सुद्धा याच्यामध्ये एनकरेज करतोय की तुमच्या स्तरावर हे पण वर्क प्लेस सोल्युशन पण करा आणि त्याच्यामध्ये जॉब चार्ट सुद्धा असा तयार करावा जेणेकरून जे आपले पर्सन विथ डिसेबिलिटीज आहे त्यांच्या सुद्धा बेस्ट कपॅसिटी कसा बाहेर निघता येईल. दॅट इज समथिंग दॅट आय थिंक वी शुड फोकस ऑन. आणि त्याच सगळ्या मागचे 5-7 महिन्यापासून जेव्हापासून आपण याचा माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्याच्यानंतर आपण याची सुरुवात केली. आज रोजी जवळपास 35 ते 36 आपले दिव्यांग भवनामध्ये एम्प्लॉईज आहे, राईट फ्रॉम थेरपिस्ट टू अदर पीपल, ऑफिस स्टाफ एक्सेट्रा एक्सेट्रा. ओमप्रकाश देशमुख सर, ही इज अ रिटायर्ड IAS ऑफिसर, ही सर्व्ड एज डिसेबिलिटी कमिशनर. आपण त्यांना ऑनबोर्ड MD म्हणून केलेलं आहे. आणि इतर पण आपली सगळी टीम आहे. परेश गांधी आपले CEO म्हणून आहे. दिव्यांग भवन फाउंडेशन एक आपला सेक्शन 8 कंपनी आहे ज्याचा आपला चेअरमॅन इज कमिशनर PCMC अँड देयर इज अदर ऍडवायझरी बॉडी. आता आपण BOD पण ऍडवायझरी बॉडी मध्ये सुद्धा मानव कांबळे साहेबांची मदत घेतोय, दत्ता भोसले साहेबांची मदत घेतोय. इतर पण बरेच आपले शहराचे लोक आहेत जे या सेक्टर मध्ये काम करतात, त्यांची पण आपण सजेशन्स मदत वगैरे घेतोय. आणि याचे पुढे काही एक्सपर्ट्सला सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे. बिकॉज आय एम अगेन अँड अगेन सेइंग अँड आय हॅव नो प्रॉब्लेम इन एक्सेप्टिंग दॅट इट्स अ न्यू फील्ड. तो वी आर ऑल्सो लर्निंग, आपल्याला कसं पुढे जायचंय आणि त्याच्यामध्ये काय काय आपण भर आपले सगळे एफर्ट्स मध्ये अजून